म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला अशीच आमची आई असती सुंदर रूपवती असं सांगून वापस पाठवणारे छत्रपती, आणि त्यांचं नाव घ्यायचं आणि लोकांच्या आया बहिणी काढायच्या. पण अध्यक्ष महोदय, माझी त्यांच्याबद्दल तक्रारच नाहीये, माझी तक्रारच नाही त्यांच्याबद्दल. खरं म्हणजे याच्या पाठीमागे कोण आहे तुम्ही म्हणालात ना, हे शोधावंच लागेल. हे मनोज जरांगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तो कारखाना कोणाचा अध्यक्ष महोदय याची भूमिका घ्या. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती घ्या. अध्यक्ष महोदय, या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी टँकर कोणाच्या कारखान्यातून आले अध्यक्ष महोदय, ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय. मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय, SIT लावा अध्यक्ष महोदय. माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या, या प्रकरणाची SIT लावा. शिंदे साहेब, राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव याच्यावर बोलले, मी कानाखाली मारली असती. आपण जेलमध्ये टाकलं, आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत. मग या राज्यामध्ये सरकार म्हणून सर्वांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे त्या ठिकाणी आमच्या उपमुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारची अश्लील भाषा बोलत असेल तर या प्रकरणाची सुद्धा त्यांच्या वक्तव्याची चौकशी करून जरांगे पाटलावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जरांगे पाटलांना अटक केली पाहिजे. सभापती महोदय, राज्यामध्ये दोन कायदे होऊ शकत नाहीत. म्हणजे एकदा गर्दी झाली की अहंकार तुम्हाला कुठल्या टोकाचा आला. मराठा समाजाच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. आम्ही त्या ठिकाणी समाजाच्या भावना म्हणून सोबत राहिलो. परंतु तुमच्या डोक्यात अहंकार जाऊन ह्याला बघून गेले त्याला बघून घेऊ, बामणी कावा हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. सभापती महोदय सांगतो, आणि अशा प्रकारची वक्तव्य करण्याची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सभापती महोदय या ठिकाणी झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी माझी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.